नमस्कार. आज आपण मस्त चटपटीत चटकदार अशी 4 ते 5 दिवस टिकणारी भरली मिरची कशी तयार करायची ते बघणार आहोत. भरल्या मिरच्या तयार करण्यासाठी इथे मी 8 ते 10 मिरच्या घेतलेल्या आहे. मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहे. तर थोड्या जाड आणि कमी तिखट चवीच्या अशा मिरच्या मी इथे घेतलेल्या आहे. आता मिरचीचा देठ तसाच ठेवलेला आहे आणि मिरचीला मधोमध आपल्याला असा एक कट लावून घ्यायचा आहे. त्यानंतर मध्ये बियांचा जो भाग आहे तो तुम्हाला नको असेल तर तुम्ही बिया काढून बाजूला ठेवू शकता. तर अशा पद्धतीने सर्व मिरच्या मी कट करून घेतल्या. मिरचीमध्ये भरण्यासाठी आपल्याला एक खास मसाला तयार करायचा आहे. या मसाल्यामुळेच या मिरचीची चव छान दुप्पट तिप्पट वाढते. इथे एक छोटी वाटी भरून मी शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे अगदी मंद आचेवर छान खमंग खरपूस भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजून झालेले आहे. एका प्लेटवर मी काढून घेतले. शेंगदाणे गार व्हायला ठेवून द्यायचे. त्यानंतर आता आपल्याला इथे सुक्या खोबऱ्याचा कीस भाजून घ्यायचा आहे. तर एक छोटी वाटी भरून इथे सुक्या खोबऱ्याचा कीस मी घेतलेला आहे. अगदी मंद आचेवर खोबरं छान तांबूस होईपर्यंत इथे भाजून घ्यायचं. खोबरं भाजून झालेलं आहे. शेंगदाण्यांसोबतच इथे मी काढून घेतलं. त्यानंतर इथे मी एक छोटा चमचा भरून शोभ घेतलेली आहे. एक छोटा चमचा भरून जिरं घेतलेलं आहे. एक मोठा चमचा भरून तीळ घेतलेली आहे. साधारण 10 ते 15 मेथीदाणे घेतलेले आहे. अगदी पाव चमचा मोहरी घेतलेली आहे आणि एक चमचा भरून धणे घेतलेले आहे. जर तुमच्याकडे मोहरीची डाळ असेल तर तुम्ही इथे मोहरीची डाळसुद्धा वापरू शकता. आपण नेहमी लोणच्यासाठी जी मोहरीची डाळ वापरतो ती घेतली तरी चालणार आहे. त्यानंतर 6-7 लसूण पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. अगदी मंद आचेवर छान सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कुठेही गॅसची फ्लेम फुल करायची नाही, कारण यामध्ये आपण मोहरी घातलेली आहे, तीळ घातलेली आहे. अशा आकाराने बारीक वस्तू लगेच करपू शकता आणि मग मसाल्याची चव बिघडू शकते. म्हणून अगदी मंद आचेवर हे सर्व साहित्य छान भाजून घेतलं आणि काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे कढीपत्त्याची पानंसुद्धा भाजून घ्यायची आहे. तर 8 ते 10 इथे मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे. कढीपत्ता खाणंसुद्धा गुणकारीच असतं आणि यामुळे आपल्या या मसाल्याला खूप छान चव येते. आता कढीपत्ता अगदी छान असा कुरकुरीत होईपर्यंत इथे मी थोडा वेळ असा परतून घेतलेला आहे. आता हे सर्व साहित्य पूर्णपणे गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मस्त असा हा मसाला तयार करून घ्यायचा आहे. यामध्ये काही सुके जिन्नससुद्धा आपल्याला वापरायचे आहेत. तर इथे मी पाव चमचा हळद घातलेली आहे. 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. तुम्हाला मिरची कितपत तिखट हवी आहे त्यानुसार किंवा मिरची किती तिखट आहे त्यानुसार इथे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. 1 चमचा चवीसाठी मीठ घातलेलं आहे. चुटकीभर हिंग घातलेला आहे आणि अगदी अर्धा चमचा भरून मी इथे साखर घातलेली आहे. साखरेमुळे छान अशी गोड चव येते आणि मस्त चविष्ट मिरची तयार होते. त्यानंतर 1 चमचा आमचूर पावडर घातलेली आहे. आता मिक्सरमध्ये हे सर्व साहित्य छान बारीक करून घेतलेलं आहे आणि हा मसाला इथे बनवून तयार झालेला आहे. जर तुम्हाला लिंबू वापरायचं असेल तर तुम्ही लिंबूसुद्धा वापरू शकता. आता हा तयार झालेला मसाला एका प्लेटमध्ये मी इथे काढून घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला खाण्याचं तेल घालायचं आहे. तेलामुळे या मसाल्याला छान बाइंडिंग येते आणि हा मसाला मिरचीमध्ये अगदी घट्ट आपल्याला भरता येतो. तो अजिबात मिरची फ्राय करताना निघत नाही. म्हणून आपल्याला इथे आवर्जून तेल घालायचं आहे. जर तुम्ही लिंबूचा रस घालणार असाल तर तेल नाही घातलं तरी चालेल. लिंबूच्या रसामुळे सुद्धा हा मसाला छान असा मिक्स होतो. हा तयार मसाला तुम्ही फ्रीजशिवाय 8 ते 10 दिवस टिकवून ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये अगदी महिनाभरसुद्धा हा मसाला छान टिकतो. आणि आता या मिरच्यांमध्ये व्यवस्थित असा हा दाबून मसाला भरून घ्यायचा आहे. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही भरू शकता. या मिरच्या जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी डब्यासाठी बनवायच्या असतील तर अशा पद्धतीने ही सगळी तयारी तुम्ही रात्रीच करून ठेवा. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त मिरची तेलावर फ्राय केली की अगदी झटपट डब्यासाठी ही मिरची बनवून तयार होते. सर्व मिरच्या भरून तयार झालेल्या आहे आणि आता या मिरच्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहे. तर मिरची फ्राय करण्यासाठी इथे लोखंडी कढईमध्ये मी 1 चमचा तेल घातलेला आहे. तेल अगदी कळकळीत गरम न करता हलकंच असं गरम केल्यानंतर यामध्ये आपल्याला या मिरच्या ठेवायच्या आहे. तर मसाला भरलेली बाजू वर येईल अशा पद्धतीने सर्व मिरच्या इथे मी रचून घेतलेल्या आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि वरून सुद्धा आपल्याला थोडंसं असं तेल घालायचं आहे. आणि आता दोघं बाजूंनी व्यवस्थित आपल्याला अशी ही मिरची शेकून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इतकी मिरची मी हलवते आहे तरी जरासुद्धा या मिरचीमधला मसाला बाहेर आलेला नाही. आपण जरासुद्धा बेसन पीठ वापरलेलं नाही तरीसुद्धा अगदी मस्त अशा या मिरच्या भरलेल्या आहे. जराही मसाला बाहेर आलेला नाही. थोडंसं तेल घातल्यामुळे मसाल्याला छान बाइंडिंग येते आणि मसाला व्यवस्थित मिरचीमध्ये घट्ट असा दाबून भरला जातो.
आता दोघं बाजूनी व्यवस्थित अशी ही मिरची आपल्याला शेकून घ्यायची आहे. आणि आता दोघं बाजूनी मिरची व्यवस्थित शेकल्यानंतर यावर आपल्याला लिंबूचा रस घालायचा आहे. तर इथे मी पूर्ण 1 लिंबूचा रस वापरते आहे. तुम्हाला कितपत आंबट हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे लिंबूचा रस कमी जास्त करू शकता, किंवा जर तुम्हाला नको असेल तर लिंबूचा रस घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालणार आहे. आता लिंबूचा रस घातल्यानंतर यावर मी साधारण 1 छोटी वाटी किंवा 1 चमचाभर पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यामुळे लिंबूचा रस व्यवस्थित पाण्यासोबत मिक्स होईल आणि मिरचीमध्ये सगळ्या बाजूनी व्यवस्थित तो लागला जाईल. शिवाय कढई गरम आहे त्यामुळे लिंबूचा रस करपणार नाही आणि त्याची चव बिघडणार नाही, म्हणून सुद्धा मी इथे पाणी घातलेलं आहे. आता अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. झाकण ठेवून व्यवस्थित मिरची आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता जे पाणी आपण घातलेलं होतं ते पूर्णपणे आटलेलं आहे. मसाला तयार करत असताना सुद्धा आपण इथे आमचूर पावडर वापरलेली आहे, मात्र वरच्या बाजूने असा लिंबूचा रस घातल्यामुळे मिरची बाहेरून सुद्धा मस्त चटपटीत तयार होते, छान चवीला खूप छान लागते. आणि आता मिरची व्यवस्थित इथे तयार झालेली आहे. मात्र या मिरचीची भाजी जर तुम्हाला थोडीशी रस्सेदार हवी असेल तर पूर्णपणे मिरची अशा पद्धतीने शेकून घेतल्यानंतर यामध्ये जो मसाला आपण तयार केलेला आहे तो मसाला या स्टेजला घाला. त्यानंतर त्यामध्ये आवश्यक तसं गरम पाणी घालून ह्या मिरचीच्या भाजीला छान 1-2 उकळी काढून घ्या आणि मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घातल्यानंतर हीच मिरची तुम्हाला थोडीशी रस्सेदारसुद्धा करता येईल. आणि जर तुम्हाला अशी तोंडी लावण्यासाठी किंवा प्रवासात न्यायची असेल तर अशा पद्धतीने ही मिरची तुम्ही बनवू शकता. मिरची बनवून तयार झालेली आहे. ही मिरची तुम्ही वरण भातासोबत, पोळी भाकरीसोबत सर्व करू शकता. रेसिपी कशी वाटली एक कमेंट्स नक्की करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.